मंडळी, हे काय तुम्हाला अजूनपर्यंत माहित नाही उडपी चटणी कशी बनवायची? तर इकडे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, डाळे घेतले, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडीशी साखर टाकायची, यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडेसे जिरे घालायचे. हे सगळं घेतलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. मस्त अशी भन्नाट इथं उडपी चटणी बनवतोय, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इकडं घातलं 3 ते 4 चमचे दही. दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं घेतलेलं साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यायचं. थोडंसं जाडसर वाटून झाल्यानंतर यामध्ये घालायचं थोडंसं पाणी. तर इकडे बघू शकता जितकी पातळ घट्ट हवी तशी इथं चटणी बनवली. मी इथं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी चटणी बनवलेली आहे. बघू शकता एका भांड्यामध्ये काढून घेतली. आता इकडे गॅसवरती कढई ठेवली आणि आता यामध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. इथे आपण यामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये घातली जिरे आणि मोहरी. जिरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. तर इकडे कढीपत्ता घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली. इथं आपण लसूण न वापरता मस्त अशी उडपी स्टाईल चटणी बनवतोय. किंचितभर हळद घालायची आणि ही फोडणी जी आहे ती आपण तयार करून घेतलेल्या चटणीमध्ये ओतायची. बघू शकता मस्त अशी फोडणी तयार झाली आणि आता यामध्ये ओतून घेतली. बघा मस्त असा कलर आलेला आहे आपल्या चटणीला आणि तयार झाली फटाफट अशी उडपी स्टाईल डाळ खोबरा चटणी. इडली, सांबर, डोसा, वडा, उत्तप्पा या सगळ्यासोबत ही चटणी चालते आपल्याला. नक्की बनवा आणि कमेंट करून मला सांगा कशी वाटली. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तिकोणावर क्लिक करा आणि सबस्क्राईब जरूर करा.